नमस्कार मित्रांनो, मी आपला मित्र अमित केसरकर, कोल्हापूर वनरक्षकचा त्याच्याबद्दल मी आज बोलणार आहे. कोल्हापूर वनरक्षकचा रिझल्ट कधी लागेल, त्याचबरोबर कोल्हापूर वनरक्षकचे जे फिजिकल झालं होतं ते परत होईल की नाही होईल, त्याचबरोबर तुमचं फिजिकल झाले आणि तुमचं मार्किंग तुम्हाला कळाले, परंतु मेरिट लागलेलं नाही आणि मेरिट कधीपर्यंत लागेल किंवा मेरिट लागल्यानंतर तुमचं नियुक्ती कधीपर्यंत येतील, त्याचबरोबर तुमची पुढची प्रोसेसर काय असणार आहे, म्हणजेच तुमचं पोरांसाठी असणार आहे 25 किलोमीटर आणि मुलींसाठी असणार आहे 16 किलोमीटर. त्याचबरोबर 25 किलोमीटर आणि 16 किलोमीटरमध्ये जर तुम्ही 4 तासामध्ये कंप्लीट करू नाही शकला तर त्यावर काय कोणती कारवाई होईल, तुम्ही भरतीमधून डिस्क्वालिफाय व्हाल का, त्याच्यानंतर तुमचं परत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल का, त्याच्यानंतर तुमचं मेडिकल टेस्ट, याच्यावर सगळं मी आज सविस्तर बोलणार आहे. आणि त्याच्यानंतर तुमचं फिजिकल परत होईल काय याच्यावर मी बोलणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला सगळी माहिती समजेल. म्हणजे इंस्टाग्रामवर अनेक विद्यार्थी मला मेसेज करत आहेत, सर आमचा रिझल्ट कधी लागेल, आमचा रिझल्ट कधी लागेल, त्याबद्दलही मी आज बोलणार आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी वनरक्षक भरतीचा जो रिझल्ट आहे तो शक्यतो या आठवड्यामध्ये लागण्याची दाट शक्यता आहे. म्हणजे या आज उद्या परवा दिवशी या 3 दिवसामध्ये लागण्याची दाट शक्यता आहे. आणि त्याच्यानंतर तुमची प्रोसेस लागेल 2 ते 3 दिवसामध्ये तुमचं 25 किलोमीटर पुरुषांचा आणि महिलांचं 16 किलोमीटर इंडिव्हिज्युअल गेम जो आहे, म्हणजे जे तुमचं वॉकिंग आहे ते तुम्हाला कंप्लीट करायचं असणार आहे. ते कंप्लीट केल्यानंतर तुमचं लगेचच तुमची प्रोसेस जी असणार आहे ती तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन का म्हणतोय, तर अनेक ठिकाणी अनेक विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी डॉक्युमेंटसाठी एक विद्यार्थी गेलेला आहे आणि फिजिकलसाठी दुसरा विद्यार्थी त्या ठिकाणी धावलेला आहे. त्यावेळेला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन परत ज्या वेळेला चेक होतं त्या टायमाला त्या विद्यार्थी त्या ठिकाणी गावात असतो. आता कोल्हापूर ह्या ठिकाणी अनेक विद्यार्थ्यांना असं शंका आहे की बाबा दुसराच विद्यार्थी धावलेला आहे किंवा डोपिंगचा जो प्रकार आहे तो प्रकार, म्हणजे डोपिंग म्हणजे काहीतरी इंजेक्शन वगैरे घेऊन त्या ठिकाणी ते विद्यार्थी धावलेले आहेत, असं अनेक विद्यार्थ्यांचा गैरसमज झालेला आहे. त्याचबरोबर अनेक विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी ईमेल करायला लावला होता, ते ईमेल त्या ठिकाणी केलेला आहे. त्याचबरोबर मी फोन नंबरही अनेक विद्यार्थ्यांना फॉरेस्ट डिपार्टमेंटचा दिला होता. त्या विद्यार्थ्यांनी कॉल केला असेल तर त्या ठिकाणी त्यांना त्याची प्रोसेस तुम्हाला काय करावी लागलेली आहे त्यांना सांगितलेलं आहे. रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे, परंतु फायनल रिझल्ट जो आहे म्हणजेच मेरिट जे आहे ते मेरिट या 2-3 दिवसात लागून जाईल. आणि तुमचं नियुक्तीपत्र जे आहे ते शक्यतो माझा अंदाज आहे कोल्हापूरमध्ये एक सभा होण्याची दाट शक्यता आहे. कारण मी ज्या ठिकाणी ज्या शाळेत जॉबला जातो त्या ठिकाणी एक भलं मोठं त्या ठिकाणी एक स्टेज डेकोरेशन केलेलं आहे. त्या ठिकाणी आमदार, खासदार किंवा मुख्यमंत्री असे सर्व मंत्र्यांचं त्या ठिकाणी एक सभा होण्याची दाट शक्यता आहे. ह्या आठवड्यामध्ये ते पूर्ण झालेलं आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी नियुक्ती देण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळं तुमचं नियुक्तीपत्र जे आहे म्हणजे तुमचं रिझल्ट जो पेंडिंग आहे तो टटलेला आहे असं मला वाटतंय. त्याचबरोबर तुमचं पुढची प्रोसेस जी असणार आहे ती तुमची मेडिकल असणार आहे. मेडिकलमध्ये तुमचं नॉर्मल मेडिकल चेकिंग होईल. 6x6 तुमचे डोळे हे महत्त्वाचे असणार आहेत. त्याचबरोबर तुमची पूर्ण शरीराची चाचणी होणार आहे. ती चाचणी पूर्ण झाल्यानंतर तुमचं फायनल जो रिझल्ट असतो, अमरावतीचा फायनल रिझल्ट कसा डिक्लेअर केला तसा डिक्लेअर तुमचा फायनल रिझल्ट होईल. त्याच्यानंतर तुमचं ट्रेनिंग चालू होईल. ट्रेनिंग चालू झाल्यानंतर तुमच्या आता तुम्हाला अनेक पोरांच्या मनात शंका आहेत की जागा वाढ होईल काय. तर मित्रांनो, या ठिकाणी जो रिझल्ट लागणार आहे वनरक्षकचा त्यामध्ये अनेक विद्यार्थी असे आहेत जे क्लर्क MPSCचा जो क्लर्कचा जो रिझल्ट पेंडिंग आहे त्या रिझल्टमध्ये अनेक विद्यार्थी अडकून आहेत असं म्हणावं लागेल. म्हणजेच त्या रिझल्टमध्ये पण ते विद्यार्थी त्या ठिकाणी असणार आहेत. त्यामुळं जे विद्यार्थी आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जात असताना किंवा तुमचं 16 किलोमीटर किंवा 25 किलोमीटर वॉकिंगला जात असताना जे वेटिंगवरचे विद्यार्थी आहेत ते बिनधास्त जावं असं मला वाटतंय. कारण की त्या ठिकाणी अनेक विद्यार्थी जर क्लर्कसाठी जर निवड झाली तर ते विद्यार्थी त्या ठिकाणी 100% जाणार. कारण की
वनरक्षक गार्डची नोकरी करण्यापेक्षा क्लर्कची नोकरी त्यांच्यासाठी चांगली असेल. ती MPSC मधून निघणार असल्यामुळं ते विद्यार्थी त्या ठिकाणी जाणार म्हणजे जाणार. त्यामुळं जे वेटिंगवाले आहे ते बिनधास्त राहावा. त्याच्यानंतर जागा वाढ होईल का मित्रांनो, तर शक्यतो जागा वाढ होण्याची दाट शक्यता आहे. कारण की असं माझ्या निदर्शनात आलेलं आहे की बाबा आता झालेलं 1 वर्ष कंप्लीट होऊन झालेलं आहे. भरती निघून प्रोसेस कंप्लीट होण्यासाठी 1 वर्ष कालावधी गेलेला आहे. त्या कालावधीमध्ये जे रिटायर झालेले कर्मचारी आहेत किंवा जे पोस्ट त्यांची वाढलेली आहे त्या ठिकाणी ती रिक्त जागा झालेल्या आहेत. त्या जागा कशा भरायच्या, तर त्या जागा 2027ला किंवा 2026ला भरती निघेल. तर या 2 वर्ष रिक्त ठेवण्यापेक्षा त्या ठिकाणी वेटिंगवरचे विद्यार्थी घेऊ शकतात. त्यासाठीच मी आज व्हिडिओ बनवला होता. सगळी माहिती, तुमची जो प्रश्न आहे त्या सगळ्या प्रश्नाची मी उत्तरं दिली आहे असं मला वाटतंय. आता कास्ट कॅटेगरीचं, ओपन कॅटेगरीचं तर 174 पुरुष उमेदवारांचं गेलेलं आहे आणि महिला उमेदवारांचं जे गेलेलं आहे ते 164 गेलेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त कास्टचं पण मेरिट थोड्याच दिवसात म्हणजे आज उद्या 2-3 दिवसात लागून जाईल आणि तुमचं नियुक्तपत्र जे आहे तुमचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देण्याची दाट शक्यता आहे. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर 100% सबस्क्राईब करा. कारण की येणाऱ्या पोलीस भरतीची सगळी अपडेट मी तुम्हाला त्या ठिकाणी देणार आहे. गोळाफेक असेल, 100 मीटर असेल किंवा 1600 मीटर असेल किंवा तुमची ज्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या जागेचे मेरिट कोणत्या पद्धतीने लागू शकतं याचाही मी व्हिडिओ तुम्हाला देणार आहे. त्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून माझे सर्व व्हिडिओ तुम्हाला भेटून जातील. जय हिंद, जय महाराष्ट्र.